विलास खरात या ठिकाणी आले. विलास खरात यापूर्वी ठाण्याला देखील होते. ठाण्याला ते बुद्धवीर फाउंडेशनने जे आंदोलन केलं होतं बौद्ध बचाव करण्यासाठी, तर त्यावेळेस ते तिथे आले. तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे कसे बघताय? हा गुंडागर्दी आहे, पोलिसांना पुढे करून जे निशस्त्र आहेत, भिक्षू अहिंसावादी आहेत, त्यांच्यावर हमला करणे, भय दाखवणे आणि बुद्ध मूर्त्यांना इलिगल हटविणे. 1895 मध्ये अनागरिक धर्मपालची एक केस झाली होती आणि ब्रिटिश कोर्टामध्ये ती चालली होती. त्याच्यामध्ये असाच प्रकार होता की विधर्मी लोक म्हणजे नॉन बुद्धिस्ट व्यक्ती बुद्ध मूर्तीला विकृत करू शकतो का, त्याला हटवू शकतो का, किंवा त्यांच्या पूजा पद्धतीमध्ये आवरत पैदा करत असेल तर आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा होऊ शकत नाही का, तर त्याच्यावर गुन्हे झाला. तसे हे शिंदे गटातल्या लोकांनी ज्यांना हे जागा बळकायची, एमएमसीच्या प्रशासनिक लोकांना पुढा करून हा पॉलिटिकल गेम केला जातोय. हे तर सहज का त्यांना आढळलं, एखादं मंदिर का नाही आढळलं? बाबासाहेब आंबेडकर कल्याण भागामध्ये धर्मांतराची घोषणा केल्यानंतर इथे एक मोठी सभा घ्यायला आले होते. या परिसराला एक बाबासाहेब आंबेडकरांचा एक इतिहास आहे. 5,000 ते 7,000 लोकांचा पैदल मार्च निघाला होता ज्यावेळेस ते कल्याण स्टेशनला उतरले होते. परंतु बौद्ध भिक्खूंना धमकावणे, बंदुका दाखवणे आणि त्या बौद्ध प्रतिमांना विकृत करणे, तोडणे हा भयंकर अपमान आहे. आणि हे करण्यासाठी त्यांनी एडीएमसीचा सहारा घेतलेला. आणि आता बुद्धवीर फाउंडेशन त्या उन्नत मार्गामुळे प्रभावित झालेलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. आता त्यांनी 10 तारखेला एक मिटिंग लावली, व त्याच्यामध्ये निर्णय जे झालेले प्राधिकरणाचे की आम्ही समाज कल्याण मार्फत तिथे डेव्हलपमेंट करू, विकास करू. आणि आता समाजामध्ये पण इथे आयोजित लोक पाठवतात. हा, तर ते म्हणजे तुम्ही याच्याकडे कसं बघताय? समाज आता हा तमाशा बघत आहे, लोक त्यांच्यावर थुंकत आहे की तुम्ही समाजाचे प्रतिनिधी आहात की श्रीकांत शिंदेचे प्रतिनिधी आहात. आणि श्रीकांत शिंदे किंवा ठाकरे गटातून वेगळा झालेले गट सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे. ते इलिगल त्या शासन सत्तेमध्ये बसलेले आहे. दुःख वाटते ज्या वेळेस कॅप्टन अशोक खरात मेट्रो डिस्प्ले झाला होता, त्यांची बदनामी होऊ लागली होती. ते गुवाहाटीला यांच्या अशोक खरातच्या सामन्यावर गेले होते, असे प्रकरण समोर येऊ लागलं होतं. त्यावेळेस भिक्खूंचा सहारा घेऊन या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेने भिक्खूंना बोलून एक संमेलन घेतलं होतं. आता लाज वाटते की तुम्हाला तुमच्यावर झालेला आरोप वाचवण्यासाठी तुम्ही विज्ञानवादी बुद्धिझमचा सहारा घेतला आणि आता त्याच लोकांच्या जागेवर कब्जा करत आहात. नेमका गाव काय तो तुम्हाला याच्या मागे पॉलिटिकल दृष्टिकोन हा आहे की त्यांना ही जागा सलच आहे, डोळ्यात फुकत आहे आणि कसंही करून त्यावर कब्जा कसा करायचा यासाठी तो प्रयत्न चालू आहे. समाजाला तुम्ही आव्हान द्या. मी समाजाला हेच आवाहन करू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धर्माचा मार्ग दाखवलेला आहे आणि या कल्याण परिसरामध्ये, या मुंबई ठाणे परिसरामध्ये आपल्याला एक चांगली जागा आहे. ती जागा शाबूत राहिली तर आपल्या धम्मक्रांतीचं केंद्र बनेल, हे त्यांना बनवू द्यायचं नाहीये. आणि आदरणीय मनसेजीच्या नेतृत्वामध्ये या परिसरामध्ये चांगले परिणाम दिसून लागलेले आहेत. मित्रांनो, जरी बुद्ध आणि धम्म त्याचा प्रसार आणि प्रचार होऊ नये म्हणून या पद्धतीने एक व्यूहरचना हे सत्ताधारी आहेत, या महाराष्ट्रातले असतील, केंद्रातले असतील, अशा पद्धतीचं व्यूहरचना रचत आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की जसे काही दलाल लोक पुढे गेले तर मुंबई भागामध्ये आठवड्याच्या सोबत एक भिक्खू राहतात. तर रामदास आठवले बीजेपीच्या व्यक्ती आहेत, तर रामदास आठवले सोबत एक भिक्खू राहतात, त्यांचं नाव भंते राहुल मोदी. त्या भिक्खूंनी सुद्धा व्हिडिओ करून श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांची वाहवाही केली. समाज आज आंदोलन करतो आहे आणि आज त्यांनी व्हिडिओ रिलीज केला. तो भिक्खू
जर राम मंदिराच्या उद्घाटनाला असो, तो भिक्खू समरस्व संमेलनाचा गेस्ट असो, तो भिक्खू फडणवीसच्या ह्या मोहन भागवतच्या मांडीला मांडी लावून बसून असतो आणि हिंदुत्व हेच भिक्खू त्याचं उद्दिष्ट आहे असं सांगत राहतो. तो भिक्खू सांगणार का? म्हणजे लोकांच्या डोळ्यात माती फेकण्याचं काम हे कसे करायचं याचं उदाहरण आहे की जो प्रायश्चित लोक तर आहेच, प्रायश्चित भिक्खू पण आहेत. बघा, टिपको संघावर अविश्वास दाखवण्याचं काम आहे ना आणि लोकांनी केलेलं आहे. मला एक सांगा, नालंदा कोणी घडवलेली आहे? नालंदा जळीत कांड जे आहे ते ब्राह्मणांनी घडून आणलं. त्याच्या मागचं कारण काय होतं? त्याच्या मागचं कारण आहे ज्ञान केंद्र राहिलं नाही पाहिजे जगामध्ये. धर्म जो पसरला तो युनिव्हर्सिटी राहिल्यामुळे राहिला पसरला ना. जगाचे लोक ज्ञान घेण्यासाठी भारतात येत होते आणि बौद्ध धर्म हा विश्व धर्म बनला. मग विश्व धर्म ज्या केंद्रामुळे बनला ते केंद्रच उद्ध्वस्त झाले पाहिजे म्हणून त्यांनी जाळलं. पण आता आपल्या समाजातले जे लोक आहेत ते छोट्याशा एखाद्या घटनेने, एखाद्या निर्णयाने भारावून जातात, जल्लोष करतात. या लोकांना समजून येत नाही की हे धोके बौद्धांनाच आहेत. एकीकडे आमच्या भिक्खूंना बंदूक दाखवायच्या, आमच्या मूर्त्या उकडायच्या आणि दुसरीकडे परस्पर घोषणा करायची की आम्ही असं असं करणार आहोत. अरे अगोदर यांच्यासोबत ते बसा, ज्यांचं विहार आहे त्यांच्यासोबत ते बसा. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही गुन्हेगार आणि तुम्ही घोषित करता आम्ही असं डेव्हलप करू, महाबोधी सारखं संकुल करू, अमुक करू. मग महाबोधी मुक्त करायसाठी तुम्ही राजीनामा देणार का? एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, जर तुम्हाला महाबोधी सारखं इथं बनवायचं आहे, अरे आम्ही लोक तर महाबोधी मुक्तीची लढाई लढत आहोत. मग महाबोधी मुक्ती करणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही आहात की नाहीये? त्यांना घ्यायचा तरी अधिकार आहे का महाबोधीचा? बघा, कॉन्ट्रोवर्सी कशी तयार करतात ना, म्हणजे जे जातीवादी लोक असतात ते आता तुम्ही समजून सांगितलेलं आहे लोकांनी ते समजून खास करून बौद्धांनी, आणि ते समजून घेऊन गौरव संघांच्या मागे पाठिंबा देऊन सगळं तन मन धनाने पाठिंबा देऊन त्यांना या प्रचाराच्या कार्यामध्ये मदत करते. नमस्कार. जय भीम, जय संविधान.